संदीप पाटील सर या दरम्यान आमच्या करावे गावचे आदरणीय प्रशांतजी तांडेल बघा स्वच्छ सर्वेक्षण 2022 चालू आहे हर्षद आणि या शहराला क्रमांक 1 मिळवायचा आहे। यस जयवंतजी पाटील, बाबूराव म्हात्रे साहेब, सुजित पाटील आणि घनकचरा विभागात सर्वस्वी योगदान देणारे हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय प्रशांत चंद्रकांत तांडेल आमच्या करावे गावचे। यस बाबूराव म्हात्रे आमचे मामाश्री त्यांचे देखील शुभ आगमन या ठिकाणी होताना आपण पाहू शकाल। या जय भवानी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून प्रोप्रायटर या संदीप सर हल तर याच दरम्यान आमचे जयवंत पाटील यांचं इथे आगमन होतोय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हेलो, धन्यवाद। दोपहर के इस कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला रोहित इंडियंस बनाम भूमिपुत्र एंटरप्राइजेस, इनके बीच में ये शानदार मुकाबला है। ज़रूर पॉइंट्स टेबल की तरफ बढ़ेंगे, जो जानकारी ज़रूर पेश करेंगे दर्शकों के लिए कि यहाँ पर ये नेहरू प्रीमियर लीग हम देख रहे हैं। हर टीम को 5-5 मैच खेलने का मौका मिला है। तो कहीं ना कहीं यहाँ से देखा जाए तो जिस तरह से रोहित इंडियंस टीम की बात करें तो 3 मुकाबले वो खेल चुके हैं, 3 में से 1 मुकाबला वो परास्त हुए हैं, तो 2 मुकाबले जीते, तो 4 पॉइंट से रोहित इंडियंस टीम आगे है। लेकिन दूसरी तरफ भूमिपुत्र एंटरप्राइजेस की बात करें तो 3 मुकाबले खेले और तीनों पराभूत हुए हैं। तो कहीं ना कहीं अब 2 विकल्प है उनके पास, तो ये 2 जीत उनके लिए निर्णायक मानी जा सकती है। शायद आगे कुछ बन सकता है आपके लिए यदि जीतेंगे तो। यदि शिकस्त खाएंगे तो आपका अस्तित्व खराब। बिल्कुल ये गेंद वाइट है। अंपायर सुनील पाटिल सर की ओर से इशारा आता हुआ अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल यहां से आगे आता हुआ 5 रनों के ऊपर। आने की कोशिश, क्या बढ़िया गेंद थी, लाजवाब। बिल्कुल इससे गेंद का तो इंतजार होता है हर एक गेंदबाज को, क्योंकि ऐसे गेंद जब पड़ती है तो निश्चित रूप में बल्लेबाज संभ्रम में पड़ते हैं कि किस तरह से इस गेंद को खेलना। थोड़ी सी छेड़छाड़ी बिल्कुल आपको मैदान से बाहर निकाल सकती है। और जरूर यहां पर देखा जाए तो एक बढ़िया गेंद का इस्तेमाल किया गेंदबाज विश्वास ने। बल्लेबाजी की बात करें तो बल्लेबाजी के तौर पे सौरव और अर्पित को हम देख रहे हैं। जिस अर्पित ने कल काफी शानदार बल्लेबाजी की थी 2 मैच में, लेकिन दुर्भाग्यवश उन्हें शिकस्त खानी पड़ी थी। कुछ देर पहले काफी अच्छा आवाज खराबे गांव की आपने सुनी, राकेश तांडेल यहाँ पर, जिन्होंने भी अच्छा योगदान दिया है हर्षद मडवी के लिए। और ये गेंद हवा में, और इसी के साथ बल्लेबाज अर्पित के पारिकान। तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान सोहळा पार पाडणार आहोत। तर मी विनंती करतोय राजेश पाटील यांना की आपण आपले शुभ हस्ते उपस्थित मान्यवर प्रशांतजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सन्माननीय प्रशांतजी पाटील यांचा सन्मान, प्रशांतजी तांडेल यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। प्रशांतजी तांडेल साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। त्यानंतर व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झाले असे जय भवानी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बाबूराव म्हात्रे यांचा सन्मान मोहिंदर म्हात्रे या ठिकाणी करतील। थँक्यू व्हेरी मच। त्यानंतर जयवंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत। मी जयेश म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपण जयवंतजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे।
तो चलेंगे दूसरे ओवर की तरफ। दूसरा ओवर यहाँ पर प्रवीण का इस्तेमाल किया है। कुछ देर के लिए गेंद हवा में जरूर थी, खुद गेंदबाज आए थे कि इनको यहाँ पर कैच लेने की कोशिश में, लेकिन जब तक गेंद की तरफ पहुंचे तब तक गेंद यहाँ पर नोमैंस लैंड में गिरती हुई एक रन जरूर यहाँ पर प्राप्त करते हुए बल्लेबाज। चेक। तर सन्माननीय सुजितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मोहिंदर म्हात्रे यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते सुजितजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा। यस, कुठली तरी गाडी आहे समोर, कुठली आहे? फोर व्हीलर 4442 अर्टिगा आणि स्विफ्ट। सन्मान्य सुजितजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। खूप खूप धन्यवाद, आम्ही आपला Yes. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। अर्टिगा मॉन्टी। तो मोनिश यहाँ पर स्ट्राइक के ऊपर है। स्कोर की बात करें तो स्कोर है 7 रन। दूसरा ओवर यहाँ पर चल रहा है। नेहरू प्रीमियर लीग सीजन 3, यानी कि 6 टीम यहाँ पर बनाए गए हैं, यानी कि जितने भी खिलाड़ी हैं सभी को मौका, चेक। यानी कि यस हर्षद, पुन्हा एकदा आम्ही सन्मानाकडे वळतोय। 5 सालाबादप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी बरीच असं योगदान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिलं गेलंय आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे युवकांचे आधारस्तंभ अक्षयजी गजानन पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। मी स्पर्धेच्या आयोजकांपैकी मुख्य मोहिंदर म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी अक्षय दादा पाटील यांचा या ठिकाणी मात्र सन्मान करायचा। कोणते आहे? अर्टिका मॉन्टी बघा जरा, अर्टिका कोणाची असेल ती काढा जरा प्लीज, थोडासा प्रॉब्लेम्स येतोय। मॉन्टी अर्टिगा काढ। रमेश नाना आमचे राकेश थांडेल यांचा देखील आपण आवाज ऐकता, चांगले एक समालोचक नवी मुंबईचे। सर विचार केला तर खऱ्या अर्थाने नवी मुंबई करा यार सा- please. गाडी काढा, मॅच थांबली आहे। जरा प्लीज नंबर सांगा ना, नंबर. शॉल घ्या। त्याच्यावरती काहीतरी टाका काचीवरती। आता दशरथ दादा जर माईक वरती असते तर काहीतरी बोलले असते कॉमेडीमध्ये। नक्कीच जेवणाची वेळ झाली आहे त्यांची, थोड्याच वेळामध्ये दादा येतीलच। नेहरू प्रीमियर लीग सीजन 3, यस। तो चलेंगे फिर से एक बार मैच की तरफ। गेंदबाज तैयार है, मारने की कोशिश, उठाने का प्रयास, मिड ऑफ में बेहतरीन शानदार कैच यहां पर लेते हुए महादेव। गोट्या अंपायर इथं नसतो, स्वर्गामध्ये नसला तर कोण याच्यावर होणार? याच्यावर कोण नाही बघूया, याच्यावर फक्त यम खुश होणार। कर यम काला, हा काला, काल्या साडीला काला ब्लाउज मॅच। ये तो ऑडियो क्लिप थी, लेकिन सामने इस प्रत्यक्ष हमारे साथ है आज दशरथ दादा पाटिल। नेहरू प्रीमियर लीग में सपने काफी सजाए हैं इस नेहरू प्रीमियर लीग ने, और साकार होते हुए नजर आ रहे हैं। मारने की कोशिश, पैट से लगी गेंद, इस अपील को खारिज करते हुए अंपायर अष्टमकर सर
बिल्कुल देखा जाए तो इस समय एक डॉट गेंद की समाप्ति। देखिए विकेट के बाद तुरंत डॉट गेंद फेंकते हुए, यानी कि 3 गेंदें अब तक यहाँ पर डिलीवर किए हैं गेंदबाज प्रवीण ने, और 3 में सिर्फ 1 रन खर्च किया है और एक सफलता प्राप्त की है। रोहित इंडियंस टीम काफी जज्बे के साथ इस मैदान के अंदर खेल कर रही है। जोरदार अपील, लेकिन यहां से देखा जाए तो तीसरे अंपायर की मांग की गई। ओह, ये देखिए, आप देखेंगे, हम पहले चेक करेंगे स्ट्राइक से, फिर बाद में चेक करेंगे यहां से क्या होता है नतीजा, आपके सामने जरूर पेश करेंगे, क्योंकि सुविधाएं हैं। टेक्नोलॉजी आजकल इतनी आगे आई है कि आजकल अंपायर को भी दिक्कत ही नहीं आ रही है। तो रोहित इंडियंस टीम जो फील्ड कर रही है, प्रयास तो अच्छा है उनका, देखेंगे। रुकेंगे रुकेंगे, हमारे टेक्निकल ऑपरेटर कृष्णा यहाँ पर दिखाते हुए कि तो चेक किया जा रहा है, देख रहे हैं क्या है। पहले तो सुनील पाटिल सर जिन्होंने जो कॉल किया है उससे हम देख रहे हैं। तो स्ट्राइक के ऊपर जो खिलाड़ी हैं, पहले सौरव को हम देख रहे हैं जो स्ट्राइक के ऊपर दौड़े थे, विकेटों के पीछे से थ्रो आया था, और इट इज आउट। सौरव, सुनील पाटिल कॉल या स्ट्राइक का, तो किशोर घरत ने जो थ्रो किया था विश्वास ने, यस, तो सौरव यहां पर बैक टू द पवेलियन। तो अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं चंद्रकांत म्हात्रे। अब देखेंगे यहां पर भूमिपुत्र इंटरप्राइजेस टीम थोड़ी सी मुश्किल में आ रही है, दबाव को झेल रही है, क्योंकि शुरुआत के 3 मुकाबले वो हारे हैं, तो प्रेशर तो रहेगा ही। क्योंकि एक मैच ऐसे उनके हाथ से गई थी जब धावा किती आहेत सांगा मॅडम, 7 धावा 7, तो स्ट्राइकचा आउट झालाय। नए बल्लेबाज स्ट्राइक पे जाएंगे। तो ये कि मैच भूमिपुत्र इंटरप्राइजेस ऐसे हारे थे कि 2 गेंदों में 9 रनों की जरूरत थी, तो उस दौरान 1 में 3 भी बनाए गए और स्ट्राइक मिले देवनाथ म्हात्रे को। यदि वो 2 रनों के ऊपर तीसरे के ऊपर आउट होते, क्योंकि आउट भी होने वाले थे, गेंद हाथ से छूटी थी जो बैकअप ले रहे थे गेंदबाज, तब वो 3 बने थे, और 1 में आए 6, तो देवनाथ ने मारा छक्का। अब यहाँ क्या बात है, बुलाती है मगर जाने का नहीं, काफी खतरा होता है। और ये छक्का आया बल्लेबाज चंद्रकांत के बल्ले से,
छक्के के साथ स्कोर को मिला बढ़ावा। स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ 13 रन। अर्शद मंडवी काफी आज काम में बिजी है, क्योंकि जब आप जिम्मेदारी लेते हैं कृष्णा पूरी तरह से, क्योंकि क्रिकेट की जिम्मेदारी काफी मुश्किल भरा काम होता है और उसे पार करना है कि जब से शुरू हो अंत किस तरह से हो, इस सब बातों को दोहराना पड़ता है, देखना पड़ता है क्या कमियां हैं, उसे कैसे हमें पूरी करनी है। और ये देखिए आप फील, और इसी के साथ आउट चंद्रकांत के पारिकर। चली मैं अपनी देवर की चली मैं अपनी देवर की बारात लेके चली मैं, ना बैंड बाजा ना ही बाराती, खुशियों की सौगात लेके चली मैं। बात है, अष्टमकर साहब इतने अच्छे नाच रहे हैं कि रेणुका शाह ने भी नहीं इतनी अच्छी नाची। इतना बढ़िया डांस आप कर रहे हैं। क्योंकि अलीबाग से वो बिलोंग करते हैं। क्योंकि आजकल क्या है मालूम है, जिस तरह से गोटे अंपायर का काफी भाव बढ़ चुका है, सोने का भाव इतना नहीं बढ़ा जितना गोटे अंपायर का बढ़ा। तो आजकल अब लोगों ने गोटे को पहन लेना ही बंद किया। तो क्यों ना आप ऐसे मोहरों को मौका दिया जाए। तो ये सोच हमारे अर्शद मडवी ने नवी मुंबई में इस्तेमाल की कि अष्टमकर सर को यहाँ पर लाया गया जाए, और बिल्कुल वो उनकी मंशा पूरी हुई। साथ ही साथ इस नेहरू प्रीमियर लीग में हर साल जावेद परी सर, सुनील पाटिल सर, इनका भी काफी बड़ा योगदान होता है। मारने की कोशिश थी, शॉर्ट पिच जरूर थी, बैकवर्ड स्क्वायर लेग में जाते भी गेंद खिलाड़ी दौड़ कर आए डीप से, लेकिन शॉर्ट में इस गेंद को रोकने का प्रयास किया। महज मिलेगी सिंगल, 1 रन, 14 रन 14 रन। तो मिकी मिनी और वो मोटू किधर गया? आराम कर रहे हैं, क्योंकि इतनी धूप है और धूप में थोड़ा सा और रेस्ट ले रहे हैं। तो गेंदबाजी में हम देख रहे हैं नयन को। नयन विश्वास ने पहला ओवर फेंका था, 6 रन खर्च किए थे। उसके बाद प्रवीण ने 7 रन खर्च किए थे। अब नयन का इस्तेमाल किया, यानी कि दोनों गेंदबाजों ने तो बढ़िया यहां पर काम किया है, अच्छी गेंदबाजी दोहराई है। अब उन्हीं के नक्शे कदम के ऊपर कदम डालकर गेंदबाजी यहां पर करनी होगी गेंदबाज नयन को। लेकिन ये देखिए गेंद जा रही है, लेकिन ये देखिए ये बैकअप नहीं हो पाया और 4 रन पूरे किए। ऐसे नेहरू प्रीमियर लीग में ये पहली बार हुआ है। जरा जोरदार तालियां हो इनके रनिंग द बिटवीन विकेट के लिए। क्या बेहतर इन दोनों ने यहां पर दौड़ लगाई है। और जब आप 4 रन दौड़कर पूरे करते हैं मैडम जी, तो वो सबसे बड़ी बात होती है। चौका तो आप इजी लगा सकते हैं, लेकिन दौड़ना काफी बड़ी बात होती है। तो मेरे हिसाब से जो 12वें खिलाड़ी यहाँ पर हैं भूमिपुत्र इंटरप्राइजेस टीम के, आप यदि इतने दौड़ेंगे तो आपका जो वेट है वो काफी कम हो जाएगा। संकेत मात्रे अंसुल हुए थे, लेकिन लिया उसमें भूमिपुत्र इंटरप्राइजेस ने। यदि 3 मैच में से एक आध मैच लिया होते तो आज जीत भी सकते थे, क्योंकि उनके अंदर काफी टैलेंट है। क्योंकि यही से वो गाइडेंस खिलाड़ियों को कर रहे हैं। यस, उनके लिए क्या बात है।
शाला वॉइस और अक्षय पाटिल की तरफ से हर रन के लिए ये इनाम था, पैसा था। कितना कमा सकते थे आप सौरभ? संकेत यार ये संकेत मात्रे। तो जरूरी एक मैच और है भूमिपुत्र की, तो शायद कैप्टन हमारी बात सुन रहे हैं, आवाज हमारी जा रहे हैं, तो सोचेंगे वो टीम मीटिंग जब उनकी जब मैनेजमेंट बैठेगी तो विचार करेंगे वो कि संकेत को लिया जाए या नहीं। तो जरूर यहाँ पर स्कोर है 20 रन। इस बीच ये गेंद बेहतरीन स्ट्रोक था, खराब फील्डिंग, खराब फील्ड और गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। 4 रन। हॅलो, गाडी इथे समोर समोर लावू नका गाडी प्लीज, थोडंसं सहकार्य करा, समोर गाडी नका लावू सर प्लीज, विनंती करतोय आपणास. क्रॉस लावा, आडव्या लावा तरी चालेल कारण की रिफ्लेक्शन जाते समोर. यस, तर मी विनंती करतोय जे मान्यवर आलेत त्यांना की या आपण व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. तो यहाँ पर ये 2 रन पूरे किए हैं और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 26. हॅलो, तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय पाहुणे पांडुरंग सेठ आमले साहेब इथे आलेत. नवी मुंबईमधील एक थोर समाजसेवक ज्यांच्या कार्याची खूप मोठी गती आहे आणि नक्कीच अतिशय चांगलं कार्य पांडुरंग शेठ आमले साहेबांचं आपण नवी मुंबईमध्ये पाहतोय आणि त्यांचा पूर्ण ताफा इथे या व्यासपीठावरती येताना आपण पाहतोय. त्यांचं मी नेरूळ प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टी नवी मुंबईतील वरिष्ठ नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आमले साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. नेरूळ प्रीमियर लीगवरती असलेलं प्रेम त्यांनी व्यक्त केलं आहे. तर स्वागत आहे आमले साहेब आपलं या व्यासपीठावरती. आ 26 धावा, 26 3 षटकानंतर 26 धावा, 3 ओवर के बाद 26 रन. विकेटों की बात करें तो अब तक 4 खिलाड़ी आउट हुए हैं. अंतिम ओवर का खेल यहां पर शेष बचा हुआ है. अंतिम ओवर में कितने रन आएंगे? 3 ओवर में तो 26 आए हैं. तो गेंदबाजी में यहां पर राकेश घरत का इस्तेमाल किया है. अंतिम ओवर में स्लॉग हो रहे हैं. भूमिपुत्र इंटरप्राइजेस टीम को इस मैच में यानी कि अपना अस्तित्व बचा कर रखना है. तो ये मैच जीतना उनके लिए अनिवार्य है, निर्णायक है ये मैच उनके लिए, क्योंकि 3 में से 3 मैच वो हारे हैं. तो ये जीत उनके लिए निर्णायक मानी जाएगी. जीतेंगे तो उनका अस्तित्व इस एनपीएल में आगे टिक कर रह सकता है. सो गेंदबाजी में राकेश घरत आने की कोशिश, गेंद हवा में सिलिमिड ऑफ और बिल्कुल वहां पर खिलाड़ी मौजूद दिलीप. सांग तू कुणवाचा तुझा रूपान
यस, क्या बात है। चलो, इतने धूप में छाव में बैठकर भी पसीना छूटता है, तो इतने धूप में ये नाचते कैसे, ये भी बड़ा सवाल है दर्शक मडवी। स्कोर है 26-26 के ऊपर ये पांचवा झटका भूमिपुत्र इंटरप्राइजेस टीम को लगता हुआ। गेंदबाज को मिली सफलता राकेश को। अब बल्लेबाजी में स्ट्राइक के ऊपर खड़े हैं। कौन है मैडम? विजय। और ये देखिए, क्या बात है। चलो, यहां पर बल्लेबाज ऐसे रन नहीं बना रहे हैं तो रन बनने चाहिए, इस सोच में हमारे इस मंच के ऊपर अभी भी जिनका आगमन हुआ है, नवी मुंबई के एक बड़े हस्ती सम्माननीय पांडुरंग शेठ आमले साहब की तरफ से लगातार 3 छक्के, लगातार 3 चौकों के लिए यहां पर 1000 का इनाम दिया जाएगा। तो चलो, ऐसे भी रन आपके बढ़ेंगे और इनाम भी मिलेगा, तो इस मौके को उठाइए। करण म्हात्रे के लिए, अर्जुन म्हात्रे की तरफ से हर डॉट गेंद के लिए 100 रुपए का इनाम। तो बल्लेबाज है, हैट्रिक के कगार के ऊपर गेंदबाज खड़े, यानी कि करण म्हात्रे तो बल्लेबाज है, वो कैसे डॉट खेलेंगे यार, और वो डॉट खेलते हैं तो अर्जुन की तरफ से 100 का इनाम। लेकिन देखिए, उन्होंने ये दिखाया 1 रन तो बनाई है। यस, पांडुरंग शेठ आमले साहब की तरफ से 1000 का इनाम है। चलो, इनाम पाना है तो लगातार 3 छक्के 3 चौके दागिए। केतन यदि छक्का लगाते हैं तो पांडुरंग शेठ आमले साहब की तरफ से 500 का इनाम, और विकेट हैट्रिक के लिए 5000 राकेश घरत के लिए, सेक्टर 28 रहवासी मंडल इनकी तरफ से। तो यहां पर अब ये डॉट गेंद आई है, तो स्कोर रुका हुआ है 27 रन। 2 गेंदें बची अभी भी इस ओवर की, अंतिम ओवर की। आने की कोशिश, उठाने का प्रयास, गेंद आएगी 6 रन। मेरे सीने में दिल मेरा ढोले। के पिंजरे में पोपट बोले। क्या बात है, जरा जोरदार तालियां तो कम से कम इस अंपायर के लिए बजाइए यारो, इतना अच्छा एंटरटेनमेंट हो रहा है। और केतन के लिए आए 500 रुपए पांडुरंग शेठ आमले साहब की तरफ से, जो 1 छक्के के लिए। अंपायर के लिए आए हैं 500 गणेश दादा भगत इनकी तरफ से। ये है कलाकार की दाद यहां पर, बिल्कुल। तो दशरथ दादा पाटिल, आप कहां पर हो? आइए, अब आपकी बारी है। तो 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर की बात करें तो 33 रन, जीतने के लिए 34 की जरूरत। तो हमारे दशरथ दादा पाटिल, इनसे गुजारिश है कि आप आइए, बहुत बड़ा ब्रेक हो चुका है। अब आपका कॉम्बिनेशन मिलता जुलता होना चाहिए। गणेश दादा भगत यांच्याकडून अष्टमकर सरपंच यांना 500 रुपये आलेत डान्ससाठी, आणि नवी मुंबईमध्ये त्यांचं पहिल्यांदा आगमन झालंय। तर गणेश दादा भगत यांनाच विनंती करेन की
या अष्टमकर सर 500 रुपये या ठिकाणी मात्र मानधन स्वरूपामध्ये बक्षीस आपल्याला या ठिकाणी दिला जातात. नेरुळ गावचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय गणेशदादा भगत यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्याच माध्यमातून 500 रुपये. कला आहे, कलेला दाद द्यावी असं आमचं स्पष्ट मत आहे आणि हेच तर खरं आहे जे आपण कलेतून सर्वांचं मन जिंकतो. पहा, या स्पर्धेच्या निमित्ताने पाहुणे मंडळी या व्यासपीठाला भेट देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी पार पाडणार आहोत. सँडी वायरलेस. कुणाल कुणाल हॅलो हॅलो हॅलो. प्रभाग क्रमांक 30 चे समाजसेवक आदरणीय पांडुरंग शेठ आमले आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. शिवशंकर मित्रमंडळ नेरुळ गाव आयोजित नेरुळ प्रीमियर लीग 2022 पर्व 3 या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी देवनाथदादा म्हात्रे आणि शिवशंकर मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. तर मी आयोजकांच्या वतीने देवनाथजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण पांडुरंग शेठ आमले यांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान पार पाडावा. प्रभाग क्रमांक 30 चे समाजसेवक आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडतोय. एकदा जोरदार टाळ्या. नेहमीच सहकार्य युवकांच्या पाठीशी ज्यांचं असतं असे पांडुरंग शेठ आमलेस यांचा सन्मान होतोय. त्यांच्यासुद्धा विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धांचा सपाटा चालू आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सानपाडा महामंत्री आदरणीय रमेशजी झोटे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा शेटे साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. तर त्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी राजेश मोहिंदर म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रमेशजी शेटे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर साई भक्त सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासजी कणसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडला जाईल. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्रिसाईल फायनान्सचे सन्माननीय दिनेशजी आमले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर पार पाडेल. मी विनंती करतोय चंद्रशेखर म्हात्रे यांना की या ठिकाणी आपण हा सन्मान या ठिकाणी पार पाडावा. त्यानंतर भायखळा टेम्पो युनियनचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रयजी आमले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडतोय. मी प्रशांत वाघमारे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय दत्तात्रयजी आमले साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. दत्तात्रयजी आमले साहेब भायखळा टेम्पो युनियनचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मुख्य व्यासपीठावर. खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. त्यानंतर साईज्योत मित्रमंडळ सेक्टर 8 सानपाडाचे अध्यक्ष आदरणीय मंदारजी चौगुले साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. तर मी विनंती करेन देवनाथ म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते मंदारजी चौगुले साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडावा. साईज्योत मित्रमंडळ सेक्टर 8 सानपाडा अध्यक्ष मंदारजी चौगुले साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पाडतो. खूप खूप धन्यवाद. आणि पहा, सानपाड्यामध्ये नुकतीच जी स्पर्धा झाली साई भक्त प्रीमियर लीग, त्यामध्ये उपविजेते पद ज्यांच्याकडे आहे त्याचे ओनर आहेत मंदारजी चौगुले. कॉंग्रॅच्युलेशन्स मंदारदा. त्यानंतर साई भक्त युवा मंच सानपाडाचे सचिव आदरणीय आशिषजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करूया. राहुल म्हात्रे यांना विनंती करतोय
की आपण या ठिकाणी हा सन्मान पार पाडायचा आहे. साई भक्त युवा मंचचे सचिव आशिषजी चौधरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र पार पाडतोय. तदनंतर सन्माननीय विनायकजी कापगुडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या रोहन म्हात्रे यांना मी विनंती करेन की त्यांनी विनायकजी कापगुडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर याच दरम्यान म्युझिक डायरेक्टर आणि फिल्म डायरेक्टर सन्माननीय अभिषेकजी कोळी या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे नेरूळ प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये. 34 टार्गेट 34 अभिषेकजी कोळी साहेब या आपण आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सिने दिग्दर्शक आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर पार पाडणार आहोत. मी राजेश पाटील यांना विनंती करतोय की आपण अभिषेकजी कोळी जे सिने दिग्दर्शक आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. वेळात वेळ काढून ही सर्व मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावरती एकवटली आहे आणि त्यांचं आदरातिथ्य करणं भारतीय संस्कृतीचं जतन करणं हे आमचं परम कर्तव्य. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि त्याच आदरातिथ्यानुसार आम्ही सर्व मान्यवरांचा व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान करतोय. तर खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं नेरूळ गाव ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी जाऊया टेनिस क्रिकेटचे इंदुरीकर महाराज दशरथ पाटील यांच्याकडे. हॅलो. तर 34 धावांची गरज आणि अतिशय मान्यवर हर्षल मडवी कुठं कुठं पोचला. तर या ठिकाणी जे बक्षीस तब्बल 5,000चा कॅश प्राईज सेक्टर 28 कला व सामाजिक ट्रस्ट नेरूळ अध्यक्ष राकेश घरत यांच्यासाठी प्रत्येक म्हणजे सलग 3 षटकांमध्ये 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि रोहित भोपी याच्यासाठी राकेश घरत आणि अजित भोपी यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 100. यस राईट महोदय विके पुन्हा यस आणि हा पंचांचा वाईटचा इशारा यस आणि हा यस फेअर डिलिव्हरी डेड बॉल. येस आमचे जावेद फरीद सर असतील बघूया. या ठिकाणी अलिबागवरून खास जे लॉन्च केलेत अष्टमकर. अतिशय चांगली स्पर्धा आणि तमाम मान्यवरांचा सहभाग आमचे गणेश भागत हे देखील स्पर्धा नेहमी आयोजित करत असतात. तर समाजसेवक कार्य सम्राट सन्माननीय पांडुरंगशेठ आंबळे प्रभाग क्रमांक 23 ज्यांचं आगमन बघूया. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असा ज्यांच्या ठिकाणी त्या 3 गोष्टींचा समावेश आहे बघूया. आमचे आदरणीय पांडुरंगशेठ आंबळे ज्यांचं आगमन झालं. समाजसेवक प्रभाग क्रमांक 23 ज्यांचं आगमन बघा. त्यांच्या समवेत 3 गाड्यांचा ताफा. चला आमच्या नगरसेवक एक बैलगाडी पण नाही म्हणजे याला म्हणतात ताकद. ताकद पाहिजे ताकदीशिवाय पर्याय नाही. पहिल्या षटक प्रगतीपदात 34 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त सामना हाय व्होल्टेज मुकाबला. या ठिकाणी नेरूळ प्रीमियर लीग 2022 क्रिकेटचा कुंभ मेळा, क्रिकेटची मांदी आली, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटारगंगा आणि हर्षल मडवी यांचा हा पहिला जो प्रयोग पहिल्यांदा म्हणजे नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा आमची लेडीज स्कोरर आमच्या प्राजक्ता देसाई आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ म्हणता बघूया. पुश केला होता बघूया. पॉईंटला डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या या ठिकाणी 10 आणि त्रिमूर्ती फायटर्स रवींद्र भगत कॅप्टन या इकडे लवकर प्लीज. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक आणि हा मिळतील 4 धावा. पुत्र बघा भेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाई बनच्याच नावाचा होणार विमान तल. धन्यवाद. संघाची धावसंख्या 14 वर.
बेनबाद 14 फक्त राहिले. इनमेन 20 धावांची गरज. बघूया एक जबरदस्त सुरुवात, धुंद फुंद सुरुवात, विश्वास घरत. आणि हा पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि हा चौकार. यस, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बघूया अतिशय ताकदवर फटका, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक सुटा. बघूया ज्यांचं आगमन झालं. बघूया आमचे प्रभाक्रम 30 सन्माननीय समाजसेवक, कार्य सम्राट, डायनॅमिक पर्सनॅलिटी पांडुरंग आंबळे यांचं आगमन. आणि आमच्या समवेत राकेश तांडेल आणि फॉर्च्यून इव्हेंट. प्राजक्ता देसाई. आणि हा यस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा. यस, चेंडू झाली शॉर्ट बॅकवर्स केलेला, एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 15 15, 19 आणि षटक क्रमांक संपुष्टात. बघूया पहिल्या आणि पहिल्या षटकात 19 धावांची लयलोट. मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. बघूया जे सरबतवाले, आईस्क्रीमवाले, कारण शेवटपर्यंत ते जाणार. लग्नाची वरात कोण पोचवतात? पिणारे. बघा शेवटपर्यंत तेच थांबतात. आई नवरा नवरीचे आई वडील, त्याच्यानंतर हे पिणारे. अठरा चेंडू आणि 15 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे फक्त इनमिन 5 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान, जुजबे वाजवे मामूली किफायतशीर नगण्य किमान स्कोर. तर दोन संघाचे कॅप्टन तर या ठिकाणी सलग 3 षटकारासाठी. बघूया जे 5000 कॅश प्राईज. सेक्टर 28 कला व सामाजिक ट्रस्ट नेरूळ अध्यक्ष राकेश गरज यांच्यासाठी 3 चेंडूमध्ये 3 षटकार. म्हणजे सलग 3 षटकार, 5000 रुपयाचे कॅश प्राईज. पण धावा मात्र 15च आहेत. म्हणजे ही देखील ऑफर फुकट गेली आहे. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने दुसरं षटक. मोनिश खरत राईट आर्म होते विकेट तयार. आणि ह्या चेंडू बघूया बचाव केला, सन्मान दिला. बघूया चेंडू केला शॉर्ट कव्हरच्या दिशेने, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी फैलावली. संघाची धाव संख्या 20 वर. बिनबाद 20. अशी धुंद फुंद बेधुंद सुरुवात, जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन. आणि ज्याच्यासाठी लढलेलं रोहित भोपे याच्यासाठी प्रत्येक धावेला 100 रुपये. पण त्यांचा कधी नंबरला भरोसा नाही. त्यांना उतरवतील की नाही ही शंका आहे. आणि 1000 रुपये कॅश प्राईज बघा आणून ठेवलंय. पण त्यांच्यासाठी कॅप्टनने जुगार खेळायला हरकत नाही, कारण मॅच हातामध्ये आहे. अच्छा अच्छा यस, आमचे हरचंद भोपी. हरचंद भोपी म्हणजे नेरूळ गावातील दुसरा अंबानी. मग काय बघा तिथं मागे मागच्या ज्या लाखाच्या स्पर्धा होत्या. आणि हा येस आउटसाइड लेग स्टंप. पुन्हा येस चेंडू जाईल फाईन लेगच्या लॉंग लेग आणि फाईन लेग यांच्या मधून. आणि पंचांचा लेग बायचा इशारा. येस, तर टोटल स्कोर इज गोइंग ऑन 22. बिनबाद 22. अशी दमदार सलामी. बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजीच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर तयार. संघाच्या वतीनं दुसरं प्रगतीपदावर. दुसरं षटक आगामी चेंडू राया राईट आर्म होते विकेट. आणि हा येस, हा कुठला फटका खेळत होते त्याचं त्याला माहिती, ऑन साईड की ऑफ साईड. आणि हा असेल डॉट बॉल निर्धाव चेंडू. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. नेरूळ प्रीमियर लीग हे नुसतं नाव नाही, हे तर झालं ब्रँड. तमाम नवी मुंबईच्या जे लक्ष या स्पर्धेला. बघूया राईट आर्म होते विकेट तयार. दुसरं षटक राईट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू बघूया पहिल्या षटकात जर धावा 20 नसते आल्या तर नक्कीच पुन्हा एकदा हे बॅकफुटवर गेले असते. परंतु संघाची स्थिती मात्र चांगली होती. बघूया अतिशय चांगलं षटक. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. हो येस, फ्लाइटेड डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ पुन्हा चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक धाव मिळेल. कारण टार्गेट फार कमी आहे. बघूया
23. टार्गेट इज 34. ओनली 13 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 13 बॉल्स टू गो आणि 11 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 13 बॉल्स. पांडुरंग शेठ आंबळे यांचं जे आगमन झालं बघूया क्रमांक 30 मधील एक ज्येष्ठ समाजसेवक, कार्यसम्राट आदरणीय पांडुरंग शेठ आंबळे यांचं आगमन. आणि हा येस अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, जालिम मारा, जलाल मारा, विषारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉल, षटक क्रमांक 2 संपुष्टात. संघाचा टोटल स्कोर 23 आणि उर्वरित चेंडू 12 चेंडू आणि धावा पाहिजे फक्त इनमीन 11. म्हणजे अजूनही मॅच आहे 50-50. केंद्रीय राज्यमंत्री चषक अंजूरला चालू आहे. पण राकेश तांडेल, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन, तर थोडा आवाज वाढव जरा, तरी गोष्ट मला ओघाने बोलवावं लागेल. कारण त्या मैदानामध्ये जो बॅनर लावलाय भूमिपुत्र स्टँड, अरे पण भूमिपुत्र समर्थन तिथे किती बसले सांगा मला तुम्ही. रायगड ठाणा कुणाल दाते बाहेरचा, आपला नरेश ढोमे बाहेरचा, सिद्दीक बाहेरचा, चंदू शेट्टे बाहेरचा, मग भूमिपुत्र तर आहे कोण? मग कशा झकमाला तिथं लावल्या बोर्ड. मी टीका करत नाही, फक्त आय एम ओनली टॉकिंग अबाउट भूमिपुत्र. कारण आपल्या गोष्टी पडणार आगरी समाजामध्ये टॅलेंट जे समालोचक आहेत त्यांना बसवा नाही तर मग त्याने का नुसते मैताची भजनं करायची आणि पूजेची भजनं तुम्ही करा. बॉलिंग मार्ग तयार, संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पदावर. ऋषी घाक तयार, संघाच्या वतीनं तिसरं षटक. आयोजन कोणाचं असू द्या, बीजेपीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, कारण आम्ही आहोत कलाकार, कारण आम्हाला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. राईट आम राहून दे विकेट, पुन्हा येस स्टेअर केला बघूया, जबरदस्त टायमिंग आणि हा चौकार बघूया, डिफाईन डीप थर्ड मेला चेंडू फरार. रोहित इंडियन क्रिकेट संघ नेरुल गावाचा, हरिचंद भोपी मालक रोहित इंडियन संघाचा. रोहित इंडियन क्रिकेट संघ नेरुल गावाचा, नेरुल प्रीमियर लीगचा आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचा, दुर्गा मातेचा आशीर्वाद हाय. तर आगरी समाजात 101 आता अजय घराचा भिवंडीत एक जबरदस्त टॅलेंटेड समालोचक आहे. किती टॅलेंट आहे त्याच्याकडं. आता आम्ही समजा आहोत पण आमचं उतार वय झालंय बघूया, आमच्याकडं तो स्टॅमिना नाही आहे, परंतु आम्ही दुसऱ्या माणसाला झोपू शकतो एवढी ताकद आम्हाला आहे, आमच्याकडे स्टॅमिना आहे. राईट आम राहून दे फेके तयार आणि हा चेंडू येस पल्लू शॉट स्कोप केला बघूया आणि हा चेंडू जाईल म्हणते अनेक आणि हा मिळते 4 धावा. येस, तर टोटल 3 धावांचा बेनिफिट. जबरदस्त सामना बघूया. हरचंद भोपे यांचा हा संघ आहे बघूया, रोहित इंडियन्स, आणि त्यांच्या नावाने बघूया रोहित भोपे आहे देखील टॅलेंटेड समालोचक बघूया. अतिशय त्यांचा मुलगा म्हणजे सुपुत्र आहेत बघूया हरचंद भोपे, या मागच्या वर्षात चॅम्पियन. कारण त्यांच्या बघूया हरचंद भोपे असा माणूस आहे बघूया, जन्माला येतानाच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय. कुठेही जा स्पर्धेमध्ये हरचंद भोपे आहेच. आणि हा येस दमदार ड्राईव्ह, चेंडू झाला डीप एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा दमदार स्ट्रोक, 2 धावा मिळतील. उर्वरित समीकरण धावा पाहिजे फक्त जिंकण्यासाठी, 2 धावेची गरज. जबरदस्त सामना जिंकलेला बघूया, फक्त अंमलबजावणी आणि प्रतिस्पर्धी संघाचा बाजार उठवलेला. जा आता बायजोचा क्लास लावा, शाहरुख खानचा, दुसरं काय का माहित आहे, बायजोच. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. आणि मी हर्षल मडवी यांना धन्यवाद देतो बघूया, आणि चांगले कलाकार. आणि हा शॉर्टपिच चेंडू आणि हा गॅप सिलेक्शन बघूया, कावो कॉर्नर, आणि हा सामना जिंकलेला आहे बघूया. तर हर्षल मडवी, तर आमचे सन्माननीय पांडुरंग शेठ आंबळे यांना विनंती असेल कृपया, नेक्स्ट मॅच विल बी बिटवीन 2 टीम्स 7K त्रिमूर्ती फायटर्स या 2 बलाढ्य संघामध्ये बघूया. दोन्ही संघाचे कॅप्टन आय रिक्वेस्टेड प्लीज, आणि पांडुरंग शेठ आंबळे यांना विनंती आहे टॉस बॉक्समध्ये जायचं आहे.